हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर. 15 हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता, 16 हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता. हे कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, सोबतच कधी तुमच्या अकाउंटला येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, आता सप्टेंबर जो 15 हप्ता आहे, आता सप्टेंबरचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत. तर महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना उत्कंठा लागलेली आहे, की हा जो 15 हप्ता आहे आणि 16 हप्ता आहे, हा एकत्र भेटतोय का? होय. याचं उत्तर आहे होय. तुम्हाला 15 हप्ता आणि 16 हप्ता एकत्र भेटणार आहे. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये, त्या बहिणींना सुद्धा उत्कंठा लागली आहे, की आम्ही तर आता ई-के-वाय-सी केली, तर मग आम्हाला मिळणार आहे का? आणि ज्या बहिणी 14 हप्ता भेटलेला आहे, त्यांनी सुद्धा ई-के-वाय झाली, की त्यांनाही सुद्धा हप्ता मिळणार आहे का? प्रत्येक बहिणीला उत्कंठा लागलेली आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर इतका भयंकर पाऊस झाला, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कोकणामध्ये पण सगळ्याच ठिकाणी ऑलमोस्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरकारकडून कडून म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये. कारण की जी-आर येणार आहे आणि या जी-आरमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे 15वा आणि 16 हप्ता एकत्र मिळणार आहे. मी सविस्तर सांगतोय. मागच्या वर्षी कधी तुम्हाला मिळाले होते, मागच्या वर्षी किती मिळाले होते, दसरा आहे, दिवाळी आहे, कोणत्या दिवशी पैसे येऊ शकतात याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता भेटणार आहे? चला, 15वा आणि 16 हप्ता कधी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. पीएम किसान बरोबर, जो 21वा हप्ता आहे, लाडक्या बहिणींच्या किंवा भावांच्या अकाउंटला ते जमा झालेले आहेत आणि या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो काय येणार आहे, जी-आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जाऊ शकतात. तत्पूर्वी मला सांगा लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणाकोणाची ई-के-वाय-सी झालेली आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचं नाव सांगा, तुमचा जिल्हा सांगा. कारण ई-के-वाय-सी झाली तर तुम्हाला हे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे का? याचंही उत्तर देतो. ज्या बहिणींची अजूनही ई-के-वाय-सी झालेली नाही आहे, कारण की असे काही ठिकाण आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, ते थंबवर ई-के-वाय-सी करतात, त्यांच्याकडे मोबाईलच नाही. तर मग अशा बहिणींचं काय? त्यांची ई-के-वाय-सी राहिली आहे. अशा तर लाखो बहिणी आहे. तर अशा बहिणींसाठी तुम्हाला सांगतोय, की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही, तर अशा लोकांचे व्हिडिओ बघू नका. कारण लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हे ई-के-वाय-सीच्या अगोदर ज्या बहिणी पात्र होत्या, जर पडताळणीमध्ये तुम्ही पात्र ठरल्या असतील आणि 14 हप्ता ज्यांना भेटला असेल, त्याच बहिणींना मिळणार आहे. ई-के-वाय-सी कधीपासून? ही दिवाळीनंतर. कारण तुम्ही जर बघितलं असेल, 18 नोव्हेंबर पर्यंत ई-के-वाय-सी चालणार आहे आणि त्याच्यानंतरही थोडासा ड्युरेशन वाढवला जाईल. तर मला असं वाटतं, ई-के-वाय-सी ज्या बहिणींनी केली, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा. त्या तर पात्र आहेच, 100% पात्र आहेत. त्यांना दिवाळीनंतरचे महिने कसे लागू राहतील किंवा दिवाळीनंतर त्यांना हप्ता मिळणार की नाही, हे तेव्हा चालू होतील. अदरवाईज जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ई-के-वाय-सी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी असेल, तर अशा व्हिडिओना बघू नका. लाडक्या बहिणींनो, चुकीची इन्फॉर्मेशन देत आहे. कारण ही जी माहिती आहे, ई-के-वाय-सी अजून प्रक्रिया पूर्णच झालेली नाही. लाखो, हजारो अशा बहिणी आहे, की त्यांची ते थंबवर काय करतात, ई-के-वाय-सी देतात. पण ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली. ऑफलाईन थोडी ना झाली मग त्यांचं काय? तर अशा वेळेस लक्षात ठेवा, चुकीच्या इन्फॉर्मेशनला तुम्ही बघू नका. लाडक्या बहिणींनो बघा, आजचा शेवटचा दिवस, सप्टेंबरचा शेवटचा दिवस, अजून काही आलेला नाहीये. म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे भेटलेले नाहीये. सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला भेटलेला नाहीये. मग लाडक्या बहिणींनो, आपण गेलो ऑक्टोबर महिन्यामध्ये. ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आपण बघितलं, तर 2 तारखेला दसरा आहे. 2 तारखेला काय? दसरा आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, 6 तारखेला आपण सोमवार म्हणतो आणि 8 ते 10 मध्ये हप्ता वितरण तुमच्या अकाउंटला यायला पाहिजे असं मला वाटतं. पण लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, 101% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे 13 ते 17 ऑक्टोबरच्या रेंजमध्ये. 13 ते 17 ऑक्टोबरच्या रेंजमध्ये तुमच्या अकाउंटला काय मिळणार आहे लाडक्या बहिणींनो? पैसे येणार आहे. का पैसे येणार आहे? जर तुम्ही बघितलं असेल, तो दिवाळीचा हप्ता होता लास्ट इयरचा 2024चा, त्यावेळेस तुमच्या अकाउंटला 11 तारखेला पैसे जमा व्हायला सुरुवात झाले होते. तर यावर्षी लाडक्या बहिणींनो, सरकार तुम्हाला, कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आता त्या शेतीचा पैसा द्यायचा आहे. म्हणून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी 15वा आणि 16वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे.
एकत्र दिला जाणार आहे. 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले जाणार आहे. कधी लाडक्या बहिणींनो? 13 ते 17 ही एक्झॅक्ट डेट आहे. एक्झॅक्ट 13 ते 17 मध्ये पैसे जमा होणार म्हणजे जमा. हे पैसे लाडक्या बहिणींनो दसऱ्याचे पण असतील आणि 18 तारखेपासून तुमची दिवाळी सुरू होणार आहे. याच अनुषंगाने सरकार निर्णय घेणार आहे आणि जेही पूरजन्य परिस्थिती आहे, आता तर शेतकरी बांधव काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेस शेतकरी बांधवांना तर सरकार पैसे देतीलच. सोबतच लाडक्या बहिणींना दिवाळी चांगली व्हावी याच्या अनुषंगाने सुद्धा 3,000 रुपये दिले जाणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्ही ई-के-वाय-सी करताना चुकीची इन्फॉर्मेशन भरू नका. कारण जशी आता कोणते यूट्यूबर्स बघत आहे, की एका फॅमिलीमध्ये एक विवाहित आणि एक विवाहित असतात, तर आपण होय करतो. पण एक विवाहित किंवा 2 अविवाहित, एक विवाहित, 2 अविवाहित अशा जर बहिणी असतील, त्यांनी नाही टिक करा. कारण जर तुम्ही बघितलं असेल, काही दिवसांच्या अगोदर काय झालेलं आहे, ज्या सरकारी कर्मचारी होत्या किंवा सेवानिवृत्त बहिणी होत्या, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. दंडात्मक कारवाई झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय करून बघा, 2 पेक्षा जास्त असेल तर नाही करा. ई-के-वाय-सी झाली तरी हरकत नाही, नाही झाली तरी काही हरकत नाही. पण पुढे जे दंडात्मक कारवाई होईल, तर ठीक आहे, पैसे असेल तर भरून देऊ. जर इन केस तुम्हाला 1 ते 2 महिन्यांची जेल झाली तर काय करणार? जेल होणार नाही. पण लाडक्या बहिणींनो, आपल्या नावावर तो ठप्पा लावला जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की कोणीही जर तुम्हाला म्हणत असेल, एक अविवाहित आणि एक विवाहित असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही होयच टिक करा. तर होय नाही. 2 किंवा 2 पेक्षा 1, 2 पेक्षा कमी असेल, तेव्हाच तुम्ही हो टिक करा. तुमचं इन्कम किती आहे सगळं परफेक्टली बघा. पुढे जाऊन असं नको व्हायला, की बाबा आपणच करताना आता तर कोणी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला सांगून देते, की करा, करा म्हणून आणि नंतर त्रास ते व्हिडिओवाल्यांना नाही होणार. ते तर पैसे कमवून चालले जातील, पण लाडक्या बहिणींनो त्रास तुम्हाला होणार आहे. म्हणून सध्याच्या ई-के-वाय-सीमध्ये आपण जेव्हा हसबंड किंवा आपल्या वडिलांची माहिती टाकतो, तर योग्य माहिती टाका. कारण की तिथे सगळी इन्फॉर्मेशन येणार आहे. म्हणूनच ई-के-वाय-सी केलेली आहे आणि असंच काही असतं लाडक्या बहिणीनं असं केलंच नसतं सरकारने. बरोबर? तर समजत आहे तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला सांगतो योग्य व्हिडिओ बघत चला आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला योग्य माहिती मिळते. लाडक्या बहिणींनो, जर ही माहिती योग्य वाटली तरच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल. अदरवाईज केलं नाही तरी चालेल. आणि तुम्हाला सुद्धा सांगतोय, माझी तब्येत खराब असून सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. तर लाडक्या बहिणीनं तुमचं एवढंच काम आहे, की योग्य व्हिडिओ बघणं. त्यानंतर लाडक्या बहिणीनं सर्वात महत्त्वाचं कोणत्या तारखेला जमा होणार आहे? 15वा आणि 16वा हप्ता. मी तुम्हाला सांगतोय, ही तारीख असणार आहे 13 ते 17 मध्ये. जेणेकरून लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे, योग्य पद्धतीने सेलिब्रेट होईल. लाडक्या बहिणींना थोडासा दिलासाही मिळेल आणि याच्या माध्यमातून सरकारचं एक म्हणणं आहे, की माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे, तो असंतोष सुद्धा या ठिकाणातून सरकार पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. बरोबर? म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हेच सांगतोय, की काळजी करू नका. येणाऱ्या आजचा दिवस संपला. आज 30 सप्टेंबर आहे. आजचा दिवस गेला. बरोबर? 1, 2, 3 ला जी-आर येईल की नाही येईल याची काही शक्यता नाहीये. कारण सरकार जे शेतकरी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे बघताय. जी-आर येणार तर तो 6 ते 10 तारखेच्या मध्ये येईल आणि त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये तुमच्या अकाउंटला सर्वांच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार याची दाट शक्यता वाटत आणि लाडक्या बहिणींनो, कोणाकोणाला वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा, की आपल्याला 3,000 रुपये दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकारने द्यावे, 15वा आणि 16वा हप्ता एकत्र द्यावं, असं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं? सोबतच ज्या अपात्र बहिणी आहे, याबद्दलही सरकारचा नवीन मोठा निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या, कधीपासून? जून पासून, यांना 7,500 रुपये द्यावं, असं आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांचं नाव तुम्हाला सांगतो एकनाथजी शिंदे. कारण त्यांचं स्टेटमेंट कधी खोटं होत नाही. 7,500 रुपये दिले जाऊ शकतात. कारण ज्या बहिणींची जर पडताळणी झाली असेल, जसं आपण मराठवाड्यामध्ये 1.5 लाख कर्ज बघितले होते, त्यांची पडताळणी झाली, बरोबर? अपात्र झाले होते. तर या 7,500 रुपये त्यांना मिळतील. ज्या बहिणी जुलैपासून अपात्र होत्या त्यांना 6,000 रुपये. ज्या बहिणी ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या त्यांना 4,500 रुपये मिळू शकतात आणि ज्या बहिणी लाडक्या बहिणींनो कंटिन्यूअस हप्ते मिळाले 15 आणि 16 हप्ता एकत्र असे मिळून 3,000 रुपये दिले जाणार आहे. तर ही आनंदाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो प्लीज करणं सपोर्ट करा. कारण याच मागण्या आपण सरकारकडे करत असतो आणि त्या माध्यमातून सरकार एक योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. तर म्हणून लाडक्या बहिणींना सपोर्ट करा. आता एवढंच म्हणतो, की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा, की कोणत्या तारखेस तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि आजच सांगतोय लिहून घ्या 13 ते 17 पर्यंत.
चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.